नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि आताचे पंतप्रधान आहेत। ज्यावेळेस मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान होते त्यावेळेस रुपयाचं चलन हे मोठ्या प्रमाणात घसरलं होतं। रुपयाची व्हॅल्यू मोठ्या प्रमाणात घसरली होते आणि गुजरातचे असणारे मुख्यमंत्री म्हणजे आताचे असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावेळेस मीडियाच्या संवाद साधताना भारताचं जर रुपयात घसरलेल्या रुपयाचे जे काही चलन असेल हे जर घसरलेलं असेल तर पुढे काय होईल, भारताची परिस्थिती काय असेल असं स्पष्टपणे सांगणारे आजचे नरेंद्र मोदी, जे रुपयाचं चलन 90च्या पार झालेले या विषयावरती बोलायला तयार नाहीत। मग भारताची परिस्थिती कशी असणार? नरेंद्र मोदी यांनी जे काही उद्गार काँग्रेसच्या विषयी काढले होते तीच परत घडणार का? भारत देशात काय घडेल आणि अर्थव्यवस्था परत एकदा खाली जाईल का किंवा त्याचा उच्चांक हा घसरेल का? असे अनेक प्रश्न आपल्याही मनात असतील आणि याचंच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। काय असेल पुढची परिस्थिती? तर मंडळी, मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। मंडळी, ज्या अर्थी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि भारताचे पंतप्रधान काँग्रेसचे, किंवा आपण काँग्रेसचं म्हणू शकत नाही कारण तर एखादा नेता किंवा एखादा पंतप्रधान कोणत्याही पक्षाचा असेल परंतु भारताचा तो पंतप्रधान असतो। असेच ज्यावेळेस भारताचं चलन हे मोठ्या प्रमाणात घसरलं होतं, मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान होते आणि गुजरातचे मुख्यमंत्री असणारे आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी। रुपयाचं घसरण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या, मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जात होतं आता भारताचं काही खरं नाही, भारताच्या जे काही चलन असेल अर्थव्यवस्था असेल ते पूर्णपणे डुबणार आहे असं सांगणारे नरेंद्र मोदी कुठेतरी आता गप्प आहेत। कारण तर 2025 ला सुद्धा तीच परिस्थिती आहे जी मनमोहन सिंग यांच्या काळात होती। आज रुपयाचं चलन हे मोठ्या प्रमाणात घसरलेले 90ची पार त्यांनी केलेली आहे। एकंदरीत जर रुपयाचं चलन जर जागेवर नाही आलं किंवा रुपयाची जी काही परिस्थिती असेल ती जर जागेवर नाही आली असेल तर मग भारताचं काय होणार? जे काही खतबी बियाणं असेल, शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या गोष्टी असतील, शेती उपयोगी गोष्टी असतील, यामध्ये परत काय घडणार? मग त्या गोष्टी महागणार का? खता बियाचे भाव वाढणार का? बियाणाचे औषधीचे भाव वाढणार का? रोजच्या गरजू वस्तू त्या महागणार का? तुमची डाळ असेल, हरभऱ्याची डाळ असेल, तुरीची डाळ असेल, साखरे असेल, तेल असेल आणि अशा गोष्टी असणाऱ्या जे काय आपल्याला रोज लागणाऱ्या गोष्टी असतील त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार का? असाही प्रश्न विचारला जातो। मुलाच्या शिक्षणासाठी जे काही पुस्तक असतील, शाळेचे वह्या असतील, अनेक काही वस्तू असतील, शैक्षणिक फी असेल ही सुद्धा वाढणार का? त्याचबरोबर जे काही विदेशी भारतात काम करायला येतात, भारतामध्ये कंपन्या टाकतात, त्यांच्या माध्यमातून प्रॉफिट कमवले जाते, त्यांचे शेअर घेतले जातात, ते शेअर परत घसरणार का? आणि जी इन्व्हेस्टमेंट भारतात इतर देशाच्या माध्यमातून झालेली आहे ती परत काढून घेतली जाणार का? याचं कारण काय? कारण तर रुपयात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे। जे विदेशी लोक भारतात व्यवहार करतात, भारतात कंपनी टाकतात, त्यांच्यातून उत्पन्न कमावतात, त्यांच्या माध्यमातून जे इन्व्हेस्टमेंट केलेली असते ती काढून घेतली जात आहे, म्हणून रुपयाची जी काही किंमत असेल ती घसरताना दिसत आहे। विदेशी कंपनी मग टाटा असेल, इतर देशातून जे काही मोबाईल असतील म्हणजे चायनाच्या वस्तू असतील, भारतात केलेल्या इन्व्हेस्टमेंट असतील, मोटरसायकल असतील, याच्यात जरी जे काही शेअर असतात ते शेअर काढल्या जातात, म्हणून रुपयाचं घसरण होताना दिसत आहे। खरं तर भारताकडे पुरेसा पैसा आहे असं सांगितलं जात आहे। जीएसटीच्या माध्यमातून वसुली केली जाते। भारत देशातील जे काही चलन असेल ते सुधारण्याची ताकद भारतामध्ये आहे, कारण तर जगातील तिसरा देश हा भारत देश आहे, म्हणून तो कधीही ती परिस्थिती जागेवर आणू शकतो असं बोलल्या जाते। परंतु नरेंद्र मोदी या विषयावर ते कसं बघतात? भारताचे चलन परत जागेवर येईल का? पैशाची किंमत वाढेल का? डॉलरची जी किंमत आहे ती परत एकदा पैसा घेईल का? रुपया घेईल का भारतातला? असे अनेक प्रश्न आपल्याही मनात असतील। आता या संदर्भात सरकार काय निर्णय घेते नक्कीच कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।